तसेच हर्षित एंटरप्राइज संघाचे संघमालक योगेश गुळवी यांना परत मी आवाज देतोय की यायचं आहे, आपण देखील उपस्थित राहायचं आहे. भाविक एंटरप्राइज संघाचे संघमालक योगेश तर ऑलरेडी इथे उपस्थित आहेतच. प्रभाकर स्फूर्ती संघाचे संघमालक प्रतीक दिवेकर हे देखील इथे उपस्थित आहेत. तर या सर्व संघाच्या संघमालकांनी तुमच्यापर्यंत माझा आवाज जात असेल तर आपण या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. तुमचा सत्कार आम्ही करणार आहोत. अक्षय पांडव तुम्ही मॅच चालू करून घ्या, कॉमेंट्री केली तरी चालेल. चला सामना तो आपण सुरू करतोय. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर ओपन करणारे दोन सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहताय. प्रतीक जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि साथीनं जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता फलंदाज मोहित घरत ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. साई स्पोर्ट्स खारबावकडनं पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता नेहल पाटील ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पाहताय. बघूया नेहल त्याच्याकडनं कशा पद्धतीचा मारा होईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल बॅटची कडा तिथे शॉर्ट फाईन लेगमध्ये गेला होता. अगदी वाईट थ्रो केला त्यामुळे एक रन ती दाफलकावर जोडणं शक्य झालं. बघा प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर विनायक म्हात्रे याचकडून प्रत्येकी कॅचला 2000 रुपये. क्या बात आहे. प्रत्येकी कॅचला विनायक म्हात्रे याचकडून 2000 रुपये आणि ते जमा देखील झाल्यात. इथे मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जमिनीवर टॅप करत चाललाय. जोपर्यंत इथे बॉलला उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. नेहल जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. नेहल पाटील समोर स्ट्रायकर एंडकडे प्रतीक नाईक ज्यांना आपण फलंदाजी करताना पाहताय. इथे खूप दूर फेकलाय बॉल. बघा ही जेल फक्त फक्त इशारा. जेल ही फक्त श्याम नाईक गॅलरी आणि आर के गॅलरीमध्ये जर पकडली तरच 2000 रुपये दिले जातील याची नोंद घ्यायची आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये प्रेक्षकांनी झेल टिपला तर तब्बल 2000 रुपये. यावेळेस मात्र हा बॉल त्यावर एक चांगला फटका हॅमर तो चालवला होता. मात्र तेवढा पॉवरफुल तो फटका लागला नव्हता. त्यामुळे एक रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 3 वर चांगली गोलंदाजी करतोय सध्या नेहल. 4 या आकड्यावर धावसंख्या आहे. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. इथे मात्र फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. व्हीआयपी डाईसला सलामी. बॉल सीमा रेषा पार. दमदार गगनचुंबी आसमानी प्रहार. षटकार समोर खेळला होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारण्याचा मनसुबा तो तिथे दाखवला गेला होता आणि अगदी योग्यतेचा हा फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. षटकारामध्ये परावर्तित झालाय. थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं ते रिलीज करण्याकरता एक चांगला फटका येणं तो बंधनकारक होता आणि चांगला स्ट्रोक खेळला गेला. यावेळेस मात्र लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला करेल फील्ड 1 रन ज्यानं धावसंख्येमध्ये होईल वाढ. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 11 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाल्यानंतर 11 ही धावसंख्या दाफलकावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज नेहल पाटील ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे. यावेळेस चेंडू ना डिल्वर्ट करणं पसंत केलं. कदाचित पावलांचा माप चुकला असावा. जेव्हा तुमची स्टेप चुकते तेव्हा मग चेंडू ना डिल्वर्ट करणं ते केव्हाही योग्यच असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर स्टेप चुकली होती त्यामुळे चेंडू ना डिल्वर्ट करणं पसंत केलं. एक अनिर्णित चेंडू असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पुन्हा एकदा नव्यानं शेवटचा बॉल घेऊन चांगला चेंडू आहे. खाली राहिला सबमरीन बॉल तो पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर झाली. या समाप्त पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस मिनेश 11 कारिवली हा संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावर. आज या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर तारिक मोमीन साहेब आज इथे उपस्थित आहेत प्रमुख अतिथी म्हणून. त्यांचं मी परत एकदा या BTPL भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, लकी ड्रॉचे कुपनचे अजूनही ज्याला हवेत ते फाडले जातात. थोड्या अवधीतच आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत.
तसेच रील स्टार या स्पर्धेचा देखील निकाल आम्ही आता थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट रील स्टारला सायकल दिली जाणार आहे. त्याचं देखील परीक्षण चालू आहे आणि त्यापैकी जेवढ्याही रील आमच्यापर्यंत आल्यात त्याची एक आता निवड केली जाणार. सर्वोत्कृष्ट रील चला मॅच सुरू ठेवा. निनाद यांच्यावरती Match जिम्मेदारी का देण्यात stop आलेली केली? आहे. अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रतीक आणि मोहित अशी जोडी मैदानामध्ये आहे. मोहितनं 3 बॉल फेस केलेत, एक षटकार त्याच्यामध्ये त्यानं खेचला गेलाय. प्रतीक थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. 3 बॉल फेस केले, 2 वर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र स्ट्रायकर एंडकडे ज्यानं षटकार खेचलाय तोच फलंदाज मोहित, त्याला आपण स्ट्रायकर एंडकडे सध्या बॅटिंग करत असताना पाहताय. बघूया अक्षय त्याची गोलंदाजी कशी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामधलं जर आपण पाहिलं तर दुसरं षटक इथे सफल झाला आणि सफलतापूर्वक फटका तो खेळलाय. खाली क्षेत्रातनं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, लॉंग लेगच्या क्षेत्रातनं मिळवलाय चौकार. 4 चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चेंडूच्या रेषेमध्ये याला शफल झाला आणि ते शफल होत असताना हे बघा तिथे क्रीजच्या अगदी कोण्याचा वापर तो केला. खूप चांगल्या पद्धतीनं फटका, खाली क्षेत्राची निवड केली ते महत्त्वाचं होतं. जमिनीच्या लगत खेळताना तिथे अगदी डोक्यामध्ये जो क्षेत्र होता त्याच क्षेत्रातनं मारणं शक्य झालं, त्यामुळे चौकार परावर्तित झालाय. तसेच डॉक्टर मयूर खाफरे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक रन इथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर. अक्षय पाटील अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला यावेळेस पाहायला मिळाली. पहिला बॉल तिथे हर्षवर्धन साईवाला यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षवर्धन साईवाला यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर त्याकडे नजर टाकली तर सध्या तो 48 दाखवतोय आणि आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्यात ना त्यामध्ये 45, 48, 50 ची टोटल ती धावफलकावर लावणं नाकीनव आहे सेकंड इनिंगमध्ये. बघा पाहुण्यांच्या माहितीसाठी साईस्पोर्ट खारबावमध्ये क्षेत्ररक्षण करताना थर्ड मॅनला महेंद्र पाटील जे खारबावचे सरपंच आहेत ते फिल्डिंग करताना, महेंद्र पाटील जे खारबाव या गावचे सरपंच आहेत ते शॉर्ट थर्ड मॅनला तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील. क्रिकेटवरती त्यांचं देखील खूप प्रेम आहे असे महेंद्र पाटील, त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत. मॅच संपल्यानंतर त्यांना विनंती असेल महेंद्रदा हातवरती करायचं आहे आणि यायचं आहे मॅच संपल्यानंतर आमच्या सत्कार स्वीकारण्यासाठी. प्रथम नागरिक आहेत गावातील आणि युवकांच्या सोबत जेव्हा प्रथम नागरिक असतात ना तेव्हा गावाची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि महेंद्र दादा सध्या मैदानामध्ये आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे काऊ कॉर्नरच्या दरम्यान खेळला, तिथे उचलून जोपर्यंत रिटर्न केला 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. युवा खूप महत्त्वाचे आहेत गावातील, त्यांना सोबत घेऊन जेही सरपंच उपसरपंच चालतात निश्चित त्या गावाची प्रगती ही खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि सध्या जर आपण पाहिलं तर महेंद्र दादा फिल्डिंगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र फिरणाऱ्या बॉलला उंच हवेतनं उडवण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान कोणी नव्हता आणि त्यामुळे जी संधी निर्माण झाली होती झेलची ती दवडली गेली. 1 रन इथे कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. साई स्पोर्ट्स खारबाव जर आपण पाहिलं तर सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे, कारण खूप जास्त मोकळीक त्याने आतापर्यंत दिलेली नाही आहे. एक मोहितचा अपवाद जर वगळला तर प्रतीक त्याला जर आपण पाहिलं तर तो खूप जास्त स्ट्रगलमध्ये आहे. 6 बॉल त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये फक्त 3 धावा त्याने धावफलकावर जोडल्यात. कारिवली संघाला इथनं सावरावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. अक्षय पांडव थोडा वेळ घेतोय, आता आपण करतोय लकी ड्रॉ. चला लकी ड्रॉ होतोय, जरा लक्ष द्या सर्वांनी इकडे. पंच मॅच कंटिन्यू सुरू ठेवा लकी ड्रॉ दरम्यान. मी ते सांगतोय मॅच कंटिन्यू राहणार. पंच सर्वप्रथम लक्ष द्या, लक्ष द्या, सांगतो मी सर्व सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. लकी ड्रॉ होणार आहे, पारितोषिक कसे असतील ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा सर्वप्रथम 5 नंबरची चिठ्ठी उचलली जाणार, त्या 5 नंबरच्या चिठ्ठीमध्ये मिक्सर असणार आहे, ओके. त्यानंतर 4 नंबरच्या चिठ्ठीमध्ये कूलर असणार आहे. ऐकून घ्या इथे असलेले प्रेक्षक आणि मला जे यूट्यूबवरती आणि टी व्हीवरती ऐकतात
त्यांच्या सर्वांच्या माहितीसाठी 5 नंबरची चिठ्ठीला मिक्सर आहे, 4 नंबरच्या चिठ्ठीला कूलर आहे, 3 नंबरची चिठ्ठी निघेल तिला होम थिएटर आहे आणि 2 नंबरच्या चिठ्ठीला सायकल आहे आणि 1 नंबर चिठ्ठीला मी जग जाहीर केलेलं आहे इलेक्ट्रिक स्कूटी आहे. ओके, तर आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते या चिठ्ठ्या काढणार आहोत. तर आपण या फिश टँकमध्ये पूर्ण क्लीन फिश म्हणजे तुम्हाला चिठ्ठ्या दिसतील सर्वांना. आता ज्या पहिली चिठ्ठी 5व्या क्रमांकाची निघणार. सर्वप्रथम आपण चिठ्ठ्या पहिले या फिश टँकमध्ये टाकणार आहोत जेणेकरून त्या सगळ्यांना दिसतील. ओके, पूर्णपणे ते मिक्स केल्या जातील आणि त्यानंतर आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. बघू शकता किती जबरदस्त पॅकिंग, जेडलोची पॅकिंग होती त्यामुळे थोडासा टाईम जातो. ही बरणी आम्ही पहिल्या दिवसापासून तयार केली होती, फोडल्याशिवाय पर्याय नाही वाटतं भावेश. सामना सुरू राहील परंतु थोडा वेळ घेतो कारण की कुपनसाठी किंवा लकी ड्रॉसाठी पहिल्या दिवसापासून भरपूर मेहनत घेण्यात आलेली आहे आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स आत्तापर्यंत या चिठ्ठीच्या माध्यमातून आलेला आहे. विशेष करून हे सर्व पारितोषिक आपल्या या दोन्ही गावातच जाणार आहे, गावाच्या बाहेर जाणार नाही. हे की ते पहिल्यापासून सांगितलं होते ही लकी ड्रॉची स्पर्धा ही फक्त गावातील व्यक्तींसाठीच आहे आणि विशेष करून ऑर्गनायझर कमिटीमधली कोणीच प्रतिनिधींनी चिठ्ठी टाकलेली नाही याच्यामध्ये. तर बघू शकता सर्व चिठ्ठ्या याच्यात टाकल्या जातात, भरपूर आहेत. फिश टँक देखील भरेल असं वाटतंय की काय, किती चिठ्ठ्या आहेत बघा. राहिली तर नाही ना कुठली बर्नीमध्ये, दाखवा एकदा. बघा बर्नीमध्ये कुठल्याही प्रकारची चिठ्ठी राहिलेली नाही आहे. जरा झूम करायचं आहे. आता चिठ्ठ्या सगळं मिक्स करा सर क्रश पूर्ण मिक्स करून घ्या. पूर्ण मिक्स मागे पुढे 3-3, 4-4 वेळा मिक्स करा. सर्व खालच्या वरती वरच्या खाली करून घ्यायचं आहे पूर्ण. मी देखील करतो. हे धर्मसंकटची बाब आहे बाबा. आता आम्हाला माहीत नाही किंवा कुठल्या चिठ्ठीमध्ये गेले. सर्वप्रथम रंगनाथ तरे मला सांगायचं आहे 5 नंबरची चिठ्ठी ना, चला 5व्या क्रमांकाची चिठ्ठी मी विनंती करतोय हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज नाईक यांना विनंती करते की काढायची 5व्या नंबरची चिठ्ठी मिक्सरसाठी. चला लक्ष राहिलंय, मॅच चालू असू द्या. क्रमांक 5 ची चिठ्ठी आणि तुम्हीच खोलून दाखवायची आहेत काका. जरा झूम करायचंय कॅमेरा. प्रेक्षकांनो लक्ष द्या, युट्यूबला बघणाऱ्यांनो. मिक्सरसाठी काढली जाणारी 5व्या नंबरची चिठ्ठी भाविक योगेश तरे. भाविक योगेश तरे म्हणजे भाविक इंटरप्राइज वाले. मिक्सर घेऊन जायचं आहे घरी. या या योगेश तरे या. नाही योगेशला दाखवणं गरजेचं आहे. पुढे या योगेश. आता चिठ्ठी द्या. बघा भाविकला लागलेला आहे म्हणजे भाविक योगेश तरे यांची चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. त्यांना मिक्सर हा पारितोषिक लागलेला आहे. अभिनंदन. आणि बक्षीस देऊन द्या, बक्षीस देखील घेऊन घ्या. मी विश्वनाथ महाराज नाईक तुम्हाला विनंती करतो की आणि जगदीश दादा आपण दोघांनी हे मिक्सर द्यायचं आहे. लकी कुपनमध्ये 5व्या क्रमांकाचं मिक्सर हे मिळत आहे. योगेश तरे म्हणजेच भाविक योगेश तरे या ना. चला चिठ्ठी क्रमांक 4 कूलर सतीशगिरी दादा विनंती आपण याचं आहे. सतीशगिरी दादा यांच्या शुभ हस्ते चिठ्ठी क्रमांक 4 पारितोषिक आहे कूलर. कूलर कूलर बघूया कूलर कोणाच्या नशिबामध्ये जातोय आणि कूलर साठी चिठ्ठी उचललेली आहे. बघूया वैशाली प्रल्हाद नाईक मंचावरतीच आहेत. प्रल्हाद नाईक या. प्रल्हाद दादा कूलर कूलर प्रल्हाद दादा या तुम्ही. बघा दोन्ही पारितोषिक मंचावरतीच गेल्यात. दोन्ही पारितोषिका मंचावरती झाल्यात. काय झालंय कमिटीला चाललेत की काय पारितोषिका. 4 नंबरचा पारितोषिक वैशाली प्रल्हाद नाईक विजेता. 4थ्या क्रमांकाचा कूलर प्रल्हाद नाईक खुश आहेत. स्मित हास्य देताना अभिनंदन प्रल्हाद दादा. चला पुढचा चिठ्ठी मी सन्माननीय आपल्या भिवंडी महानगरपालिकेचे ओके या दादा तुम्ही या. सुरेंद्र दादा तुम्ही या. सुरेंद्र दादा यांच्या हस्ते 3ऱ्या क्रमांकाची चिठ्ठी म्हणजेच होम थिएटर. बघूया कोणच्या घरी जाईल होम थिएटर. थोडंसं सर्व बाजूनी करून घ्यायचं आहे. होम थिएटर
ए ऋषभ ऋषभ साडी सेंटर कुपन नंबर 34 ऋषभ साडी सेंटर कुपन नंबर 34 आहे का इथं उपलब्ध हे बघू शकता ऋषभ साडी सेंटर कुपन क्रमांक 34 मोबाईल नंबर सांगतो मित्रांनो 8390959000 9008 शेवटी चला रंगनाथ तरेशी संपर्क साधायचा तुम्ही नंतर होम थिएटर लक्ष द्या तुम्हाला जे कुपन दिले ते घेऊन यायचं येताना चला पुढील आता बक्षीस आहे सायकल क्रमांक 2 सायकलसाठी मी सुंदरताना विनंती करतोय या हर्षवर्धन साहेब आपण या चिठ्ठी क्रमांक 2 काढायची आहे हर्षवर्धन साहेब असं चिठ्ठी काढतील आणि बक्षीस आहे सायकल चिठ्ठी क्रमांक 2 सायकलसाठी केतन गुलाम तरे आहेत का इथे केतन गुलाम तरे कुपन नंबर 255 मला तरी वाटतं आता थोड्या वेळाला पूर्वी त्यांनी पावती पाडली होती या पावती दाखवायची तुमची बरोबर केतन गुलाम तरे 255 विजेत्याला अभिनंदन सायकल द्यायची रे भावाला जरा सायकल दाखवली तो नुकताच पावती फाडली आणि त्यांनी प्राप्त केली सायकल केतन तरे केतन तुला कसं वाटलं तुला सायकल भेटली तू आता चालला होता आणि पावती फाडली चांगलं वाटतंय आणि या सायकलवरती जाणार बसून की दुसरं काय साहित्य आणले अजून गाडी आणली मग गाडी ठेवा आणि सायकल घेऊन जाता चला हा होता दुसऱ्या क्रमांकाचा विजेता केतन हा पारितोषिक आम्हाला प्रदीप महादू पाटील यांच्या सौजन्यातून देण्यात आलेल्या 2 सायकल द्या ती एक सायकल आम्ही कुपनच्या माध्यमातून देतोय चला सायकल थोडी बाजूला घ्यायची आहे पंच आता थोडा तुम्हाला सांगे की मॅच थोड्या वेळासाठी थांबवतो शेवटचं कुपन काढतो आणि कुपनचं प्राइस आहे 1 नंबर म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक लक्ष द्या इलेक्ट्रिक बाईक आणि सुंदर सीताराम नाईक यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक देण्यात येते भिवंडीचे उपमहापौर तारिक मोमीन या चिठ्ठीला काढतील प्रकाश सीताराम पाटील न्यू प्रगती मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सीताराम पाटील यांना जाते इलेक्ट्रिक बाईक अभिनंदन प्रकाश सीताराम पाटील यांना विनंती आहे की तुम्हाला इलेक्ट्रिक बाईकची चिठ्ठी लागलेली आहे येताना तुम्ही तुमचं कुपन घेऊन यायचं मॅच स्टार्ट करायचे मी मोबाईल नंबर एकदा कन्फर्म करतो 8169557516 रंगनाथ तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे प्रकाश सीताराम पाटील आपण रंगनाथ तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे येताना आपला कुपन घेऊन यायचा आहे कॉमेंट्री स्टार्ट करायचे अक्षय बंडो सर 3.3चा खेळ 35 धावसंख्या धाफलकावर आहे 1 विकेटचं पतन ते पाहायला मिळालं यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय तिथे अचूकतेचा झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद आदित्य म्हात्रे अगदी चांगली गोलंदाजी ती त्यांच्या वतीने आपल्याला इथे पाहायला मिळते स्लॉग ओव्हर आहे अंतिम षटक आणि अंतिम षटकात अगदी किफायतदार मारा तो त्यांच्या वतीने सुरू आहे 4 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 2 विकेट्स त्या त्यांच्या माध्यमातून मिळवल्या गेल्यात 35 या धावसंख्येवर धावफलक सध्या स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जयेश म्हात्रे जे फलंदाजी करण्याकरता आलेत धावसंख्या 35 आहे आमची ऑर्केस्ट्रा टीम ती सुद्धा रेडी होतीये लुचिक
स्टेजवरचा माईक थोडा ऑफ करा. ला 2 अशी स्थिती आहे. 3.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचे 2 बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधले शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथनं 39 दाखवतोय. रात्रीच्या अंधाराच्या क्रिकेट जे असतं, फ्लड लाईटचं जे क्रिकेट असतं, तिथे 40-42 एक चांगली टोटल मानली जाते 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. या दरम्यान बॉलला उडवलंय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं चुकी होत असताना पाहायला मिळते. कॉलिंग मध्ये गडबड होती आणि त्या कॉलिंग मध्ये गडबड असल्या कारणानं तिथे जर आपण पाहिलं तर झेल जरी ड्रॉप झाला असला तरी रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे खेळाडोबात. बघा रील स्टार स्पर्धा ठेवली होती, त्याचा देखील निकाल आमच्यापर्यंत आलेला आहे. या ओव्हर नंतर आम्ही तो निकाल देखील जाहीर करणार आहोत रील स्टारचा. तर जेही रील स्टार आहेत त्यांनी इथं उपलब्ध आहे. बघून भाऊंचा हर्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊंचा हर्ड विषय बनलाय नवा. ऊपर वाले की मिली है दुआना महेश भाईची झाले हवा. ऊपर वाले की मिली है दुआना महेश भाईची झाले हवा. ऊपर वाले की मिली है दुआना महेश भाईची झाले हवा. ऊपर वाले की मिली है दुआना महेश भाईची झाले हवा. हे पॅटर्न बघून भाऊंचा हर्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊंचा हर्ड विषय बनलाय नवा. ये ऊपर वाले की मिली है दुआना महेश भाईची झाले हवा. थँक्यू ऊपर वाले की मिली. थँक्यू. सेफ आहे तिथे चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. सेफ आहे तिथे. विकेटचं बटन रनआउटच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद झालाय. चला नवीन बॅटर लवकर या. या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही सत्कार करणार आहोत. तर ऑर्केस्ट्रा मंडळीला विनंती असेल की सत्कार झाल्यानंतर आई तुझा महेंद्र निवडून आला ग. महेंद्र दादा निवडून आला. आई तुझा महेंद्र निवडून आला ग. महेंद्र दादा निवडून आला. कारभाऊ गावाचा सरपंच झाला गो. कारभाऊ गावाचा सरपंच झाला. कारभाऊ गावाचा सरपंच झाला गो. कारभाऊ गावाचा सरपंच झाला. हृदय मुंबई दिल्ली लागून मुंबई दिल्लीला. हृदय मुंबई दिल्ली लागून मुंबई दिल्लीला. हृदय मुंबई दिल्ली लागून मुंबई दिल्ली. हृदय मुंबई दिल्ली. बाला तरे ज्या स्कूटी आहेत त्या इलेक्ट्रिक स्कूटीवर तिथे रॅपेट मारत असताना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. सध्या बाला तरे त्यांना तुम्ही पाहू शकता. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल या पूर्वार्धाच्या खेळाचा. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. डीप मध्ये खेळाडू आहे. 1 रन तिने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न तो नसेल एकेरीच्या मदतीनं. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली 36. 4 ओव्हरचा खेळ 37. 4 ओव्हरचा खेळ तो इथे किंग मेकर आयत किती न द्याना महेंद्र दादाची भीतू. किंग मेकर आयत किती न द्याना महेंद्र पाटलाची भीतू. किंग मेकर आयत किती न महेंद्र दादाची भीती. किंग मेकर आयत किती न महेंद्र दादाची भीती. या धान्या वागाने विकासाला आणलंय गती. या धान्या वागाने विकासाला आणलंय गती. धन्यवाद. किंग मेकर आयत किती न द्याना महेंद्र दादाची भीतू. चला मी विनंती करेन सन्माननीय जगदीश नारायण म्हात्रे आपणच यायचं आहे. तसेच सोबत यायचं आहे प्रल्हाद नाईक, आपण देखील यायचं आहे. चला लवकरात लवकर. आपण आता एक मोठा भव्य दिव्य असा सत्कार या मंचावरती करणार आहोत. तर विनंती करेन मी जगदीश दादांना आणि प्रल्हाद दादांना की आपल्या शुभ हस्ते या प्रमुख अतिथींचा सत्कार करणार आहोत. तर आपण मंचावरती सत्कार करण्यासाठी बोलवत आहोत या भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर, नवनिर्वाचित उपमहापौर तारिक मोमीन साहेबांचा आता आपण भव्य दिव्य सत्कार या मंचावरती करतोय. जरा जोरदार टाळ्या तारिक मोमीन साहबांच्या या सत्कारासाठी. साहब आप हमारे इस टूर्नामेंट में आए, हमारे इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, इसके लिए आपका तहे दिल से मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूँ. और आपकी उपलब्धि यहाँ पे हो रही है, उसी कारण आपका ये भव्य दिव्य सा सत्कार हमारे इस मंच पे सचिन भाऊ तरे और प्रहलाद नाइक, जगदीश जी म्हात्रे और हेमंत दादा गुलवी, मूसा भाई, इनके हाथों से आपका ये सत्कार हम लोग कर रहे हैं. और आप हमारी स्पर्धा में आए और इस स्पर्धा को 4 चांद लगाए.
थैंक यू सो मच तारिक मोमिन जी, आप यहाँ पे आए और हमारा सत्कार का स्वीकार किया. तसेच तर भिवंडी महापौर उपमहापौर तारिक मोमीन साहेबांचा इथे आपण सरकार इथे सन्मान केलेला आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही या स्पर्धेला आले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तारिक मोमीन जी, आपको गुजारिश है कि इस टूर्नामेंट के रिगार्डिंग 2 शब्द आपसे मुंह से होना चाहिए. आइए सर. सचिन भाऊतरे और भादवड बी ऑर्गेनाइजर. नमस्कार, मैं सभी यहाँ पे उपस्थित मान्यवर का शुक्रिया अदा करता हूँ कि आप सबने मुझे बुलाया और ख़ास तौर पे यहाँ के ऑर्गेनाइजिंग कमेटी सचिन भाई तरे यानी भादौड़ बी टीम, इन सब का शुक्रिया अदा करता हूँ कि आपने मुझे बुलाया. और मैं कोशिश करूँगा सभी टीम मेंबर से मिल के कि ये जो आने जाने का सिलसिला हमारा बना हुआ है इसे और मजबूत करने, और जो भी हमारे तरफ से आगे स्टेडियम के लिए भी, अभी जैसे सब बोल रहे, हम कॉरपोरेशन के कुछ मॉन्यूमेंट्स है जो भिवंडी ईस्ट वेस्ट और हमारे जितने भी स्टेडियम्स है उसके ऊपर कुछ काम कर रहे हैं, शासन से निधि लाने की कोशिश कर रहे. और मैं बहुत ताकत से बोलूँगा, इंशाल्लाह आने वाले दिन में आप कुछ चेंजेस देखेंगे, भिवंडी एक नया भिवंडी दिखेगा. शुक्रिया, थैंक यू. तारिक मोमीन जी, आपके शुभ हाथों से और एक प्राइज दिया जाएगा लकी ड्रॉ का. होम थिएटर. चला ऋषभ साडी सेंटर यायचं आहे. ऋषभ साडी सेंटर कहाँ पे हो? या, ही तुमची पावती आहे का? ही घ्या, या वरती या. होम थिएटर कुठे आहे? चला, तर उपमहापौर यांच्या शुभ हस्ते दिला जाणारा तसेच सन्माननीय आपल्या गावातील लाडके अंकल श्रीनाथ अंकल यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच सुंदर दादा आपण देखील यायचं आहे. तसेच हरिभक्त परायण मी विश्वनाथ महाराज नाईक यांना देखील विनंती की आपण देखील या. आता फायनल बक्षीस द्यायचं आहे, जे स्कूटी दिलेलं आलेले आहेत ते स्कूटीवाले या, तुमच्या शुभ हस्ते आहे पारितोषिक दिला येईल. धन्यवाद सर. बघा, कुपन मध्ये प्रथम पारितोषिक विजेते आहेत न्यू प्रगती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सीताराम पाटील, स्वतः चिठ्ठी घेऊन आले, त्यांना लागली आहे स्कूटर. आणि सुंदर सीताराम नाईक यांनी ती स्कूटर स्पॉन्सरशिप करण्यात आली होती आणि ते पारितोषिक आता आपण वितरित करतो इथे. सन्माननीय सुंदर सीताराम नाईक यांच्या शुभ हस्ते आणि त्यांनीच पुरस्कृत केलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर आणि ते विजेते आहेत प्रकाश सीताराम पाटील, त्यांना दिलं जात आहे. बघा, स्मित हास्य आनंदित आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर त्यांना लाभलेली आहे. नशीब आजमावताना गौरव मोटर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे वा, आजच चिठ्ठी काढली दादांनी आणि आजच त्यांना लागली आहे. चांगला नशीब आहे. चला, अभिनंदन सर्व कुपन विजेत्या लोकांचं आणि आभार व्यक्त करे मी तारिक मोमीन साहेबांचं, त्यांनी इथे उपलब्धी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत या स्पर्धेमध्ये. चला सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. जिथे माझ्या जोडीला जोडले ते साथी समालोचक अक्षय पंडव आणि काका म्हात्रे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करूया, ज्याने अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण आलात. मैदानाकडे आपण वळणार आहोत. सामना सुरू होतोय, खेळाचं दुसरं सत्र. चला, चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्या, पंचांना चेंडू द्या. साई स्पोर्ट खारबाव या संघासमोर 38 धावांचं लक्ष आहे. जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाने 37 धावा धापलकर नोंदवल्या आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं आहे 24 चेंडूमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. सामन्याला सुरुवात होते. चला, चेंडू द्या जरा पंचांना. सलामी जोडी मैदानामध्ये आहे. डावाची सुरताल क्षेत्रेशन लावून घ्या, वेळ दौडू नका.
सन्माननीय हितेश गरज साहेबांचं देखील ते आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे साहेब. गोलंदाज पहिले षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मोहित घरत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. त्याला मी हर्षवर्धन यांना विनंती करतो यायचं आहे आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी. सन्माननीय हर्षवर्धन आपण यायचंय. समीर वानखडे युवा मंच. हर्षवर्धन साहेबांचा इथे सत्कार आणि केला जातोय. आणि समोर वाडखडे युवा प्रणय मंच पाटील डावाची सुरुवात करतात. अध्यक्ष सचिन भाऊतरे आणि करिश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र हलकासा चेंडूला खेळलाय मिडवे किटला. इथे मिडवे डीप मिडवे क्षेत्रात चेंडू येतोय पहिली धावीच्या धापलकावर. अडतीस धावांचं लक्ष. सन्माननीय संतोष गुळवी दादांना विनंती की आपण यायचंय. आपला देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. संतोष गुळवी या. संतोष गुळवी दादा इथे यायचं आपण. आपला देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. चेंडूला मिडवेकी क्षेत्रामध्ये चेंडूला पकडला आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक धावीचं योगदान मिळालं करण पाटील. त्यानंतर श्रीकांत वरी यायचंय. श्रीकांत भोईर आपला देखील सत्कार करू इच्छितो. तुम्ही देखील या. मोहित गरत यांचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका धावीसाठी. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा यातनी धापलकर इथे येतात. जिथे 38 धावांचं लक्षाचा पाठलाग इथे केला जाईल. तसेच यानंतर मी विशाल म्हात्रे यांना विनंती केली आपण यायचंय पुढील सत्कारासाठी. विशाल भाऊ म्हात्रे चल या. आवला देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. विशालजी म्हात्रे यांचा सत्कार आपण करूया. मस्त फटका स्क्वेअर लेग मिडवेकडून आलेला आहे. गगन तसेच- बेदी गगनची मी षटका 6 धावा. डॉक्टर राहुल खापरे यांना विनंती करतो आपण यायचंय. आपला देखील सत्कार कर. सॉरी डॉक्टर मयूर खापरे. भगवा वस्त्र रुद्रमाला मेरी है पहचान. भगवा वस्त्र रुद्रमाला मेरी है पहचान. जिसका गुरु बलवान उसका चेला बलवान. जिसका गुरु बलवान उसका चेला बलवान. जिसका गुरु बलवान उसका चेला बलवान. गुरु बलवान उसका चेला बलवान. तसंच विनायक म्हात्रे आपणास देखील यायचंय पुढील सत्कारासाठी. विनायक म्हात्रे चला. मी मयूर खापरे सरांचा देखील सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. त्यानंतर विनायक म्हात्रे यांचा सत्कार आपण करणार आहोत. एक धावेचं आणखीन एक योगदान. 10 धावा आतापर्यंत धापलकर ते पाहायला मिळाल्यात. सन्माननीय हितेश गरज साहेबांना विनंती की आपण देखील यायचे. आपला देखील सत्कार करतो. सन्माननीय हितेश गरज साहेब या तुम्ही. विनायक म्हात्रेंचा देखील सत्कार होतोय. या. तरी गरज साहेबांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. आमचे भाऊजी षटक समाप्त झाले आणि धापलकर तसेच धावा येतात त्या. किंग नाही रे किंग मेकर आहे दादा भादवडवाला. किंग नाही रे किंग मेकर आहे दादा भादवडवाला. आमचा सचिन दादा भादवडवाला सरकार नाभाला आला. आमचा सागर दादा भादवडवाला सरकार नाभाला आला. सागर दादा भादवडवाला सरकार नावाला आला. सागर दादा भादवडवाला सरकार नावाला आला. चला हेमांशू भोईर यायचंय सत्कारासाठी. हेमांशू भोईर
तर पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार धावा येतात त्या 11 धावा. तसेच त्यानंतर समाधान नाईक आपण देखील यायचे सत्कारासाठी. समाधान नाईक. तसेच शैलू मामा तुम्ही देखील थांबा यायचे सत्कारासाठी. सन्माननीय सुनील दिवेकर आपणास देखील यायचे सत्कारचे. सुनील दिवेकर चला या. सुनील दिवेकर आपण देखील यायचे आमच्या सत्कारासाठी. सन्माननीय हरिचंद्र छत्रे दादा आपण देखील यायचे. आपला देखील सत्कार केला जाईल. या दादा. हे ललकारी ललकारी देवून ललकारी 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 देवून ललकारी हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा आलय बंगाली हे आलय बंगाली रे बाबा आलय बंगाली हे भला भला त्यांच्या पुढ्यात झुकला कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला कोणी नाही बडे. पहिला फलंदाज बाद झालाय. धावपलकार धावा आले त्या 11. अजय या ठिकाणी प्रणय पाटीलची खेळी समाप्त झाली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय पाटील. सत्तावीस धावांची गरज आहे या 3 षटकामध्ये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. पंढरनाथ भोईर जर इथे असतील तर यायचे आमच्या सत्कारासाठी. पंडित भोईर. चला रील स्टारच्या रील्स जरा दाखवायच्या आहेत प्रिन्स मूवीज जर तुम्हाला पाठवले असतील तर. आणि आता आपण रील स्टारचं जे पारितोषिक आहे ते इथे देणार आहोत. तर जी सायकल आहे तर ती रील स्टारची सायकल जरा या स्टेजवरती आणून ठेवायची आहे. आणि ज्याही रील स्टारला ही पारितोषिक भेटेल त्यांना विनंती आहे की फायनल होईपर्यंत थांबायचं आहे आणि फायनलच्या सामन्याचं देखील रील बनवून ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. डीप एक षटकावरला खेळलेला चेंडू इथे मात्र पाहतात 1 धावीच्या रूपांतर दुसऱ्या धावात होते 2 धावा. इथे मात्र पण पाहतात ते अर्थातच करण पाटीलच्या बॅटमधून त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन 10 आणि एकूण धावपलकर धावा येतात त्या 14 धावा धावपलकावर. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय साई स्पोर्ट्स खारबाव या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका स्क्वेअर लेग होऊन आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. यो खारभाऊवाला करण दादा भेटायला आलाय यो खारभाऊवाला करण दादा भेटायला आलाय बाई तू काय घाबरला सांगात गायब कुठं झाला बाई तू काय घाबरला सांगात गायब कुठं झाला बाई तू काय घाबरला सांगात गायब कुठं झाला बाई तू काय घाबरला सांगात गायब कुठं झाला. धावपलकार धावा येऊन पोहोचल्यात 18 धावांची फक्त गरज आहे. आणि एका बाजूला मिळाला जेव्हा प्रणय पाटील बाद झाल्यानंतर आलेला फलंदाज अर्थातच करण पाटील जो सलामीला आलाय ज्याने 1 षटकाराच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र 2 षटकारांच्या माध्यमातून आपण पाहतात या ठिकाणी 16 धावांचं योगदान दिलं. अक्षय पाटील 1 धावसंख्येत खेळतोय आणि पंकज मात्रेच्या गोलंदाज अर्थात आक्रमण 18ची गरज आहे. वळी या मैदानाकडे छोटा रनअप आहे. पंचायत डावकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे शॉर्ट मिडविकेट क्षेत्ररक्षक येईल स्क्वेअर लेगमधून. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावपलकावर. 17ची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये 1 गडी बाद 21 धावा धावपलकावर.
पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी सरळ बॅटने खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं इथे मिस करतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घ्यायची होती मात्र नकार देण्यात आला. एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे धावफलकावर मिळालं आणि धावफलकात धाव येतात त्या 22-16ची गरज आहे. दुसरं षटक इथे समाप्त झालं. हे भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय र बोल बाला भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय र बोल बाला हे सचिन दादाला रामचा सचिन दादाला सचिन दादाला रामचा सचिन दादाला हे सचिन दादाला आमचा सचिन दादाला हे सचिन दादाला आमचा सचिन दादाला हे सचिन दादा मनाला लय दिलदार हे दोसियारीची आवड द्याला भार हे दोस्ती आवड गाला मार दोस्ती आवड गाला मार हे विजय दादा मनाला लय दिलदार हे दोसियारीची आवड द्याला भार हे दोस्ती आवड गाला मार हे दोस्ती आवड गाला मार हायस आता मात्र समीकरण म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची इथे गरज आहे. धावफलकावर धावा आपण पाहिलं त्या ठिकाणी अर्थातच एक फलंदाज गमावलाय आणि धावफलकावर धावा या ठिकाणी 22 साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला जिंकण्यासाठी ही धावांची गरज आहे. जय बजरंग मिनिश 11 कारिवली या संघासमोर ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. पंकज मातेचं षटक समाप्त झालं. 11 धावा आल्या. मोहित गरजचं षटक समाप्त झालं. पहिलं 11 धावा आल्या. धावफलकात 2 षटकात 22 धावा येतात. आता प्रतीक नाईक गोलंदाज 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. अतिथी कक्षाकडून गोलंदाज तयार. प्रतीक नाईक पहिला चेंडू या षटकातला गोलंदाजाच्या दिशेने चेंडू खेळला आहे. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फ्रंट फुट फलंदाजाने अर्थातच फुटोकर चांगलं होतं. ड्राईव्ह केलं चेंडूला. इथे स्वतः आपल्या फलंदाजामध्ये गोलंदाज प्रतीक नाईकने चेंडू पकडला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू 16ची गरज. पुन्हा एकदा मोठा रनअप आहे. 15-16 पाऊलचा रनअप. प्रतीक नाईक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्किंगवर. चेंडू आपण पाहिला तुझ्याष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. एक धाव आणखीन धावफलक इथे मिळाले. 11 चेंडू आणि 15ची गरज. कायचं दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्वैरच्या माध्यमातून आलेले एक धाव आणखीन एक धावफलकात वाढ होते. एक गडी बाद 23. यावी हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडूपासून दूर आहे. वाडीश लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक चेंडूवर येणार. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर. 24. बघा BTPLचे दोन्ही संघ आहेत. आर्यन 11 आणि रेखा इंटरप्राइजेस. चला दोन्ही संघांनी आता तयारीत राहायचं आहे. त्यानंतर उरळीचे संघ आहेत गावदेवी ठाकूरपाडा आणि राया या संघांनी देखील तयारीत राहायचं आहे. सर्व जे संघ आहेत जे क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलसाठी फायनलसाठी भाडोरबी धमाका आणि BTPL सर्वांनी थांबायचं आहे कारण की आता फायर शो कार्यक्रम करायचा आहे आणि तर सर्व संघांना इथे उपस्थित राहायचं आहे. दरम्यान आता जर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. एक धाव धावून काढले. 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल. सर्व संघांनी जे क्वालिफाय झालेत त्यांनी थांबायचे आता यायचं आहे कारण की आता आपण फायर शो करणार आहेत. त्यासाठी सर्व संघ उपलब्ध असणे गरजेचं आहे अनिवार्य आहे. बाराची गरज आहे. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला अर्थातच जमिनीला सरपडे चेंडू आपण पाहायला मिळतात. मिड विकेट आणि वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्रक्षक चेंडूवर येईल. तो पण एक धाव आणखीन धावफलकावर. 27.
9 चेंडू 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11ची गरज आहे. खारबाव, साई स्पोर्ट्स खारबाव हा संघ या ठिकाणी झुंजतोय. पुन्हा एकदा इथे मधला चेंडू पाहिला, फलंदाजी अगदी पुढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. यष्टी इथे उखडली गेली होती, पण फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 8 चेंडू 11 धावा. करण पाटील 7 चेंडू 17चं योगदान देतोय. अक्षय पाटील 5 चेंडू 4 धावा धावपलक त्यांनी नोंदवल्यात आणि त्यामुळे आता 8 चेंडू 11ची गरज. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू चांगला होता. यॉर्कर पद्धतीचा फलंदाजांनी फ्रंटफुटे चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ड्राईव्ह केला होता. इथे आपल्या पायाने चेंडूला अडवला आपल्या पलुत्रमध्ये गोलंदाजाने आणि तोपर्यंत 1 धाव मात्र थांबू शकले. 1 धावीचं आणखीन एक योगदान. अठ्ठावीस 7 चेंडू आणि 10 धावा. साई स्पोर्ट्स खारबाव आणि मिनी शिलोन कारिवली या 2 संघात असलेली ही लढत. 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 3चं अंतर. अक्षय एका बाजूला अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला करण पाटील. सामना करतोय अक्षय पाटील. यावी या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू आर पार वाडिश आला. एक शानदार फटका, षटकार. तिन्ही षटकांचा खेळ इथे आपण पाहायला मिळाला आणि अर्थातच आता मात्र समीकरण बनते फक्त गरज आहे ती 4 धावांची. 6 चेंडू आणि 4 धावा. एक सुंदर फटका आला, षटकार अक्षय पाटीलच्या बॅटमधून, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचं योगदान इथे दिलं. आता मध्ये समीकरण मैदानामध्ये 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. मिनेश 11 या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच गोलंदाजीसाठी नवीन षटक गोलंदाज निलेश नाईक गोलंदाज आहे. साई स्पोर्ट्स खारबाव 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावपलका धावा आल्या 34. 4 धावांची गरज आहे. येणारी 6 चेंडू. गोलंदाज तयार. या ठिकाणी हुक केलंय. चेंडूच्या पाठीमध्ये 2 क्षेत्ररक्षक येतात. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय आणि तिथे दुसरी धाव सहजगत येथे पूर्ण केली गेली. ललेश नाईक गोलंदाज. हुकचा फटका इथे पाहायला मिळाला. 2 धावांचं योगदान. धावपलकात वाढ झाली 36. आता येणारे आगमन झालेले सन्माननीय प्रदीप दादा तरे यांच्या माध्यमातून रोख 25,000ची देणगी या स्पर्धेच्या लाभलेले असे प्रदीप दादा तरे यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचा हार्दिक हार्दिक सुस्वागतम. 5 चेंडू 2 धावांची गरज. कट केलाय. लेट कट. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. मात्र या ठिकाणी आपण पाहतात दुसरी निलेश धाव जोशी यांना विनंती की आपण इथे मंचावर घेण्याचा स्थान प्रयत्न बनायचं केलाय. आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी.
सन्माननीय निलेश जोशी जे गॅलरीत बसले त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पंचांचा निर्णय आपण काही क्षणात पाहणार आहोत. फलंदाज धावचित आहे की नाही ते पाहिलं जाईल पहिली धाव काढताना. सेफ, येस, 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि अशा प्रकारे हा संघ अर्थात साई स्पोर्ट्स खारबाव संघ विजय होते. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला आता आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि उत्कृष्ट रीलचं पारितोषिक देतो आहेत. उत्कृष्ट रील या रीस्टारचं पारितोषिक आता आपण जाहीर करणार आहोत. प्रिन्स मूवीज तुम्हाला ज्या रील दिल्या आहेत त्या दाखवायच्या आहेत. ज्या रील बीटीबीएलच्या बनवलेल्या आहेत त्या सर्व रील आता तुम्ही स्क्रीनवरती दाखवायच्या आहेत. हो आई माझी कोणाला पावली, गो आई माझी कोणाला पावली. हे बघा तुमच्या स्क्रीनवरती या सर्व रील स्टारनी या स्पर्धेच्या रील्स बनवल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रील्स या बनवलेल्या आहेत. पावली प्रदीप या बनवाला, गो प्रदीप या बनवाला. यापैकी एक रील आता आपण निवड केलेली आहे आणि ती तुमच्यासमोर आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्याला पारितोषिक देणार आहोत. चला तर सामनावीर ठरतोय करण पाटील ज्याने तब्बल 22 धावांचं योगदान दिलं. अर्थातच या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं त्या खेळाडूला विनंती आपण या अतिथी कक्षामध्ये जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. सामनावीरचं पारितोषिक आम्ही सन्मानित केलं जाईल. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला नाणेफेकीसाठी विजय संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि करण पाटील तुम्ही देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. चला वेले संघाचा संघनायक यायचा आहे आणि कारभाव चला तुमचा संघनायक पाठवा, लवकर पाठवा. आणि वेळे आपला वेलेचा संघनायक आलेला आहे. चला कारभाव तुम्ही या सर्व रील तुमच्या स्क्रीनवरती दाखवल्या जातात ज्या रील बनवल्यात बीटीबीएलच्या. चला प्रदीप दादा तरे, चला करण याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मी विनंती करेन की हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज नाईक आपल्या शुभ हस्ते करण याला सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच प्रदीप भाऊ तरे यांच्याकडून तुम्हाला मॅन ऑफ द मॅच आणि हा फलक दिला जाईल सामनावीरचा. तसेच गिफ्ट आमचा देखील द्यायचं आहे जे गजेंद्र भाऊ गुरु यांनी देण्यात आलेले आहे करण याला. तसा प्रतिभा तर या नाणेफेकीसाठी तुम्ही चला सुंदर तुम्ही पण या नाणेफेकी करायला टॉस उठायसाठी या. धन्यवाद. ऑर्केस्ट्रा नाणेफेकी करतोय थोडासा आता. बघा मित्रांनो आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रदीप भाऊ तळे ज्यांनी या स्पर्धेला 25,000ची रोख देणगी केली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघामध्ये नाणेफेकी करणार आहोत. खेळणार संघ आहेत खारबाव वर्सेस वेळे. बीटीबीएलचा कॉल आहे आणि भादवार बी म्हणजे वेले संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही, डिसिजन सांगायचा आहे तुमचा. बॅटिंग करतात आणि क्षेत्राचे आमंत्रण. धन्यवाद दादा. हां कॅप्टन जायचं तुम्ही, कॅप्टन जाऊ. चला आता ज्या रील आहेत त्या रीलचं पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. पहिला पारितोषिक निनाद आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि विनर आहे रील स्टार या स्पर्धेचा विनर आहे. या सुंदर हे पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. निनाद यांनी निवड केलेली आहे आणि विनर आहे. तसेच श्रीनाथ अंकल साहेब तुम्हाला देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. मी जगदीशदांना विनंती केली आपण देखील या. विश्वनाथ दादा महाराज आपण देखील या स्पर्धा या
रील स्टार स्पर्धकाला सन्मानित करण्यासाठी तुम्ही सर्वांनी यायचंय. या दादा. चला तर आपण जाहीर करतो त्या रील स्टारचं नाव आहे करण जाधव. जरा जोरदार टाळ्या. अतिशय जबरदस्त रील त्यांनी बनवली होती पहिल्या दिवसामध्ये. असा करण जाधव ठरलाय या रील स्टार स्पर्धेचा विजेता. त्याला दिली जाते ही बायसिकल. जरा बघू शकता आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते उचलून घेतलेली आहे त्यांनी. अभिनंदन करण जाधव. निलेश जाधव नाईक याचा भाचा येतो. तर एक फोटो घ्यायचा मस्त आहे की, आणि याची रील झाली पाहिजे हा का. अभिनंदन. तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण अभिनंदन करण. अभिनंदन पाहुण्यांनो, तुम्ही तुमच्या शुभ हस्ते हे पारितोषिक करायला दिलं. धन्यवाद. अभिनंदन करा.